नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे काही आपण राशन दुकानदाराकडे राशन आणायला जातो आणि त्यावेळी राशन दुकानदार आपला जो काही आहे बायोमेट्रिक्स, ज्याला की आपण अंगठा सर्वसाधारण भाषेमध्ये बोलतो, तर तो अंगठा घ्यायच्या माध्यमातून राशन दुकानदार आपला जो काही थंब आहे तर तो त्यांच्या एका मशीनवरती त्या ठिकाणी ठेवत असतो. आणि बहुतांश वेळेस काय होतं, तर जो काही आपला अंगठा आहे तर तो त्या ठिकाणी बायोमेट्रिक्स पकडत नाहीत, किंवा आपण शेतकरी वर्ग असल्या कारणाने आपले जे काही हाताचे ठसे असतात तर ते थोडेसे पुसट झालेले असतात आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी त्यांचं जे काही इम्प्रेशन आहे, थंब इम्प्रेशन ज्याला आपण बोलतो, तर ते येत नाही. आणि आपल्याला राशन दुकानदार एक कारण सांगतात की तुमचा अंगठा येत नाहीये आणि तुम्हाला या ठिकाणी आम्ही राशन देऊ शकत नाहीये. तर त्यासाठी शासनाने ही बाब लक्षात घेऊन एक नवीन पद्धत, एक नवीन उपाय या गोष्टीवरती आणलेला आहे आणि त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन माहितीचे अपडेट मिळत राहतील. त्याचबरोबर सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की आमचे जे काही चॅनल आहे तर त्याच्यावरती नवनवीन योजनांची माहिती दरवेळेस येत असते आणि ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवल्या जाते. त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा, ज्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यांना सुद्धा जॉईन व्हा. काय आहे माहिती मित्रांनो, बघा. रेशन दुकानामध्ये 4G ई-पॉस मशीन व आयरिस स्कॅनरची सोय आता केली जाणार आहे, जो की निर्णय 6 मार्च 2024ला या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. काय आहे उद्देश बघू शकता. रेशन दुकानामध्ये आता 4G ई-पॉस मशीन व आयरिस स्कॅनरची सोय करण्याचा निर्णय शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाहीये की आपला जो काही अंगठा आहे तर तो येण्याची आपल्याला प्रतीक्षा करायची नाहीये. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार किंवा ज्याला आपण गैरव्यवहार थांबवण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण संस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार रास्त भाव दुकानामध्ये 2G 3G ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या होत्या, परंतु सदर सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्त भाव दुकानामध्ये नवीन ई-पॉस मशीन बसवण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार ओएसटीस, विजन टेक आणि याओग्रा या 3 सिस्टम इंटिग्रेटेड संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर कंपन्या सोबत नुकताच अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव नेत्रा मानकामे, अपर सचिव पूजा मानकर, कक्ष अधिकारी आशिष आश्राम यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रतिनिधी मंजुनाथ राजेंद्र नजरबागवाले व गिरीश पालकर उपस्थित होते. रास्त भाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पॉस मशीन हे 4G व आयरिस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधार कार्डवरील फिंगरप्रिंटिंग उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागलेला आहे. शिधापत्रिकामध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंटिंग देता येत नसलेली व्यक्ती आयरिस स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण आल्यास डोळ्यांचे स्कॅनर केले जाणार आहे. सदर प्रक्रियेमुळे रेशन वितरण किंवा रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे, असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, निर्णयासंदर्भात एकंदरीत जर सांगायचं झालं तर आत्ताचे जे काही ई-पॉस मशीन आहेत तर ते 2G वरती आणि 3G वरती त्या ठिकाणी कार्यरत आहेत, की ज्यांची स्पीड अतिशय कमी आहे आणि बहुतांश त्या स्पीडच्या कारणानेच आपले जे काही फिंगरप्रिंट्स आहेत तर ते येत नसतात. आता त्यांचा करार संपलेला आहे आणि नवीन ई-पॉस मशीन येणार आहेत. 3 कंपन्यांची निवड सुद्धा शासनाच्या वतीने झालेली आहे आणि त्या ज्या काही कंपन्या आहेत तर त्या जे काही ई-पॉस मशीन आपल्याला देणार आहेत किंवा आपल्या रेशन धान्य दुकानदाराला देणार आहेत तर ते 4G बेस असणार आहे, ज्याची की स्पीड सध्याच्या काळात आपल्याला 4Gची स्पीड सांगायची गरज नाही आहे, तरी त्याची स्पीड जरा जास्त असल्या कारणाने या ठिकाणी आपला जो काही आधार फेचिंग डाटा आपण ज्याला बोलतो तर तो लवकर होईल आणि
त्याचबरोबर त्या मशीनमध्ये सध्या आयरिस स्कॅनर सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजे डोळ्यांची सुद्धा तपासणी करून आपण आधारचं ऑथेंटिकेशन करू शकतो. तर अशा पद्धतीचा निर्णय आहे जो की आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना किंवा गरजूंना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला हवामान अंदाजाची बातमी असेल किंवा बाजारभाव असतील तर या संदर्भातली सखोल आणि संपूर्ण माहिती त्या ग्रुपवरती मिळेल. धन्यवाद.